नमस्कार, माझे नाव अजिंक्य रामेश्वर पवार, वर्ग 8वा. शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानगणगाव. आमच्या शाळेत ज्ञानकृषी ग्रंथालय आहे. या ग्रंथालयामधले मी हे 7वे पुस्तक आहे. या पुस्तकात मी वाचलेली गोष्ट सांगणार आहे. जंजिरा किल्ल्यावर अली खान नावाचा एक किल्लेदार होता. या किल्लेदार हा कोणालाच कामावरून रजा देत नव्हता. एके दिवशी हरी औजी म्हणाला, किल्लेदार अली खानजी, मला काय एका महिन्याच्या रजेवर जायचं आहे. अली खान म्हणाला, मी महाराजाला विचारतो आणि सांगतो. महाराज म्हणाले, हो, त्याला आहुजीला रजा दे. आहुजी 1 महिन्यासाठी. राजा म्हणाला, काय काम आहे तुला 1 महिना? ते म्हणाले, माझ्या लेकरासंग बायकोसंग मी देव फिरणार आहे. त्याच्यामुळे मला 1 महिन्याची रजा पाहिजे. मग महाराजांनी त्याला रजा दिली. तो आपल्या घरी गेला आणि त्याच्या बायकोला सांगितले. त्याच्या बायकोचे नाव रुक्मिणी असे होते. त्याला 3 मुले होते, चिमणाजी, हरीजी आणि बालाजी. हे 3 मुले होते. हे 6-5 वर्षाचे असेल ते बैलगाडी सामाईन टाकत होते. तेव्हाच हरीजी म्हणाला, बाबा आपण आज कुठे जाणार आहोत? बाबा म्हणाले, आज आपण देवाच्या घरी देवापाशी जाणार आहोत. मग हरीजी ते सर्व बैलगाडीत बसले आणि ते नागपूर, नाशिक, पंढरपूर, कौठा, तुळजाभवानी, पुणे, असे कोकण, अशा याचे फिरत होते. त्यांना माहीतच नव्हते 1 महिना झाला. एक महिना झाल्यावर हरीजी पुन्हा मालकाच्या हाताखाली काम करायला गेला. तेवढ्यात अली खान महाराजाला म्हणाला, एक महिन्याची सुट्टी घेऊन गेलता होता तो. 2 महिने झाले तरी परत नाही आला. मग आहुजी ते आपल्या घरी आले आणि इकडून राजाने सेना पाठवली. जिथे हरीजी आहुजी असेल त्यांच्या कुटुंबासंग त्यांना घेऊन या. आधी ते त्यांच्या घरी गेले आणि ते पूजा करू लागले. तेवढ्यातच घोड्यांचा आवाज ऐकला की रुक्मिणी बाहेर आली. म्हणाली, काय काम? ते सेनापती म्हणाले, तुझा नवरा कुठे? ते म्हणाले, आताच आहे, पूजा करत आहे. तेवढ्यातच तिघे हरीजी, चिमणाजी, बालाजी हे बाहेर आले आणि म्हणाले, बाबा राजाच्या इकडून घोडे आलेले आहे. मग तेवढ्यातच ते खाली सर्व उतरले. रुक्मिणीची येणे धरून तिला ओढत नेले आणि 3 मुलं ओढत नेले आणि हरीजी आहुजी याला धरून ओढत नेले आणि राजा अली खान समोर बांधले. आणि अली खान म्हणाला, आता यांचं काय करावं? ते अली खानने त्याला 200 चाबूक हाणायला लावले आणि 200 चाबूक हाणले की त्याची पत्नी म्हणत होती, नका मारू, माझ्या नवऱ्याला नका मारू. तिन्ही मुले लढत होती आणि म्हणत होती, माझ्या बाबाला मारू नका. तेवढ्यातच आहुजी ते म्हणाले, मारून यांना काही समजणार नाही. ते म्हणाले, हरीजीला पोते टाकून त्यांच्यावर भाले, त्यांना जाळ लावून आपल्या मांगलच्या नदीत फेकून द्या आणि याची बायको आणि याची मुलं दुसऱ्या शहरात विकायला न्या. हे यांना बेवश करून एका जहाजीत टाकले होते. त्या जहाजीत एक बंद कमरा होता. त्या बंद कमऱ्यात या चौघांना टाकले आणि वरी एक दुसऱ्या शहरातला एक जहाज चालवणारा होता. तेवढ्यातच या तिघाला शुद्धीवर आले. हे तिघ मुलं म्हणाले, आई, आता आपण हे कुठे आलो आहे? आई म्हणाली, मला माहित नाही. बाहेर एका खिडकीतून एका जहाज चालवणाऱ्या व्यक्तीला म्हणाले, अहो, आम्ही कुठे जात आहे? ते म्हणाले, अली खान म्हणाला, या चौघांना इकून बाजारात जितके पैसे तितके याला द्यायचे. ते रुक्मिणी म्हणाली, तुमचे नाव काय? तो म्हणाला,
तो म्हणाला, माझे नाव उजब खान आहे. उजब खान नाही. उजब खान म्हणाला, तुमचे नाव काय आहे? ती म्हणाली, माझे नाव रुक्मिणी आहे. माझ्या माझ्या नवऱ्याला त्या अली खानने मारून फेकून दिले. आणि तिचे तिन्ही मुलं म्हणाले, माझे बाबा खूप चांगले होते, अली खान खूप वाईट होता. अली खान ते म्हणाले, तिन्ही मुलांचे नाव काय? ते रुक्मिणी म्हणाली, चिमणाजी, हरीजी आणि बालाजी हे तिघांचे नाव. हे मग असे बोलत बोलत रुक्मिणी म्हणाली, तुम्हाला किती मुलं आहेत? तो म्हणाला, एकच मुलगा आहे. तेवढ्यात शहर आलं आणि शहरात त्यांना उतरून सौदा करायला सुरुवात केली. ते म्हणाले, 3 मुलं, 1 बायको, 60 रुपयात. मग तिकडून म्हणाले, 60 रुपये 1, 60 रुपये 2. तेवढ्यात आला 70 रुपये, 70 रुपये 1, 70 रुपये 2. तिकडून आले 100 रुपये. 100 रुपये म्हणली की ते माणसं म्हणाले, 3 मुलं, 1 बाई, एक बाई, हे कोण घेऊन जाईल? तेवढ्यातच त्यांनी त्या 100 रुपये म्हणाले त्यांच्याकडे तोंडाकडे पाहिले आणि तो म्हणाले, मामा आले. ते रुक्मिणीचा भाऊ आणि ते 3 मुलांचा मामा होता. त्याने 100 रुपयात त्यांना घेतले होते आणि ते घरी नेऊन ते म्हणाले, ताई काय झालं? ते मामाला बघून तिन्ही मुलं रडायला सुरुवात केली. आणि तो मामा म्हणाला, ताई काय झाले? रुक्मिणी म्हणाली, अरे आम्ही 1 महिन्यासाठी देवाच्या मंदिराकडे गेलतो. तेवढ्यातच 2 महिने केव्हा झाले आम्हाला माहित नव्हतं. त्यांना धरून त्यांना मारून टाकले आणि आम्हाला इथे विकायला सोडले होते. तेवढ्यातच तू आराम, तुम्ही आम्हाला घेतले. मग 2-3 वर्ष झाले. 2-3 वर्ष झाले आणि ते बालाजी मोठा झाला, 10 वर्षाचा. बालाजी म्हणाला, मामा आता मी कामाला लागीन आणि मी घर चालवीन. मामा म्हणाला, बर. मामाने त्याला एका दुकानावर ठेवले. तिथे दुसऱ्या देशात पत्र पाठवत होते. तिथे याला कामाला ठेवले. याने शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर जाणारे पत्रामध्ये आपले पत्र टाकलं. जे त्याच्या संग घडलं होतं ते, माझे बाबा असे मारले, तसे मारले. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांनी ती पत्र ऐकले आणि ते त्या शहरात आले आणि आहोजी याला शोधायला लागले. आहोजी यांना सापडून आहोजी सापडला. आहोजीची रुक्मिणी आली, म्हणाली, माझ्या मुलाला मारू नका. माझा आधीच नवरा तुम्ही घेतला आहे, तरी माझ्या मुलाला मारू नका. ते म्हणाले, ताई तुम्ही रडू नका. आता मी तुमच्या मुलाला मारणार नाही. तुमचा मुलगा आता आजपासून आमच्या सेनेत काम करेल. मग रुक्मिणीला वाटलं, हो का, आता हे माझा मुलगा काम करणार का? तेवढ्यात ती म्हणाली, धन्यवाद शिवाजी महाराज, तुम्ही माझ्या मुलीला कामावर ठेवले. धन्यवाद.